मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने एक व्यापक दूरदृष्टी ठेवून नागपूरमध्ये आपण राज्य पातळीवरील अव्वल दर्जाचे विविध कार्यालय व सुविधा निर्माण केल्या. येथील पोलीस आयुक्त कार्यालय याचा आदर्श मापदंड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेले मानकापूर येथील अद्ययावत क्रीडा संकुल हे त्याचेच प्रतीक आहे. आपण भूमिपूजन केलेले विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा राज्यातील एक आदर्श व उत्कृष्ट संकुल ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरच्या प्रशासकीय सुविधेत भर घालणाऱ्या नवीन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित समारंभास आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही गत अनेक वर्षांपासून विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहोत. इंग्रजांच्या काळातील ही इमारत आजच्या काळात अपुरी व गैरसोयीची झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात झालेला विस्तार, वाढलेली लोकसंख्या व सर्वसामान्यांचे प्रशासनाशी निगडीत असलेले कार्य लक्षात घेता आजच्या काळातील उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य सुवर्ण मध्य साधण्यासाठी अद्ययावत अशा नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्या दृष्टीने विचार विनिमय करताना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचा विचार करण्यात येऊन हे 2 स्वतंत्र टॉवर असलेले संकुल उभारण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर, हा माझा सीव्ही. तुमचा सीव्ही खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घेतो, विकासाची कास घेतो, शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो, नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.